करा, सबस्क्राईब करा. पाहूया किती खरांचे सामने या ठिकाणी होते आणि सात थर लावलेले शाबास झुकेगा नाही साला. यशस्वी होते आवाज नको हे राम इंदास काय घाई नाही आरामात राहा सक्सेस होते आणि बघून नमस्कार, मी संजय आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा तुम्हाला विषयाच्या टॉपिक बघून समजलं असेल की आज कसला ब्लॉग आहे. तर आपण चांगलं होत आहे तर आम्हाला अमोल इथं झोपला आहे. तुम्हाला टी शर्ट दाखवतो आकार आपला टी शर्ट आहे हा ऑफिशियल. बघा आता एन्जॉय करा. ब्लॉग कसा वाटतं काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगायचं. अमोल आहे आणि आम्ही सर्व बघा इथं बशी सुद्धा आहेत. पण आता ही डंपर मधली जी मजा आहे
डंपर मध्ये जी मजा आहे ती तुम्हाला काय व्यक्त करू शकत नाही. तर बघा आता चालतो आम्ही नागोटवर रोहा कसा का होतो एन्जॉय करा. नंतर शेवटपर्यंत राहा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. तर चला भेटू. सहकार्याचे ज्ञानेश साळुंके यांना विनंती करतो की आपल्या नागोठणे पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे प्रमुख श्री सुंदर असा मानवी मनोरा या ठिकाणी रचलाय. पाहूया किती थरांची सलामी या ठिकाणी होते आणि 6 थरांची यशस्वी सलामी या ठिकाणी सादर केली आहे या गोविंदा पथकाने. ध्यानेश्वर गोविंदा पथक अतिशय शिस्त, जिद्द, मेहनत आणि चांगलं सादरीकरण या ठिकाणी सादर केलंय. जय हनुमान क्वालिटी या गोविंदा पथकाने सुंदर आणि भव्य असं एक गोविंदा पथक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि एक सुंदर असं गोविंदाचं गीत या ठिकाणी सादर होऊ द्या. या ठिकाणी सुंदर असं मानवी मनोरा रचून 6 थरांची यशस्वी सलामी सादर करण्यात आली. आणि हे मित्र गाईज बघू शकता. ती एक बस अजून पुढे आहे, 2 बस आहेत. आणि काय मुंबई गोवा हायवे लवकरात लवकर सुधरवा. खड्ड बघू जाता खड्ड. घोड्याची कशी असतो पाठी. गाईचा आता आम्ही चाललो रोहाला. बघा ही सर्व आपली भाऊ लोक आहेत. बघा बघता बघता प्रेमातच पडून जाऊ. आता रोहाला जातो आहे तिथं डायरेक्ट तुम्हाला भेटतो.
गोष्टी सुद्धा तुम्ही आता 6 तर लावले, तुम्ही बघितलं असाल आणि तुम्ही सुद्धा नक्की या आणि एन्जॉय करा. बघा कसं वाटतंय. लाईक चटणी पडली. चला आता डायरेक्ट रोहाला गेल्यावर भेटतो. बाय बाय. गाईज आपला टी शर्ट सोबत वेदन भाई आणि ह्या 2 बशी. वेदन मोबाईल आणलास, मोबाईल आणलास, युट्यूबला टाक द्या. हा पनीत भाई गाईचं आता बघू शकता. आम्ही आलो आता तर बघा आपली ब्ल्यू आर्मी किती आहे. तर बघा आमच्या थंडीचा थरार बघू शकता. आता किती थर लावतो तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच. आई आता आम्ही आलो रोहा नगरीचं बघू शकता. बघा काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये. बघा आमच्या सर्व मदत करणारे शिवकृपा ट्रॅव्हल्स शनी शिवरे आणि जनार्दन 100% शेवटपर्यंत बघत राहा. बघा आपली ब्ल्यू आर्मी सगळी बसली आहे बघू शकता इथं. पलीकडच्या बाजूला 6 थर लावण्याचा प्रयत्न करतो. गणेश भाई आता किती वाजता आपल्या इथं शुभम तिघांना विनंती करतो की आपण हरपाल्याचं जे गोलकीपर तिथे आलंय त्यांनी 6 थर लावले. त्यांना बक्षीस घेण्याकरता मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं. चला क्वालिटी जय हनुमान गोल्ड पदक क्वालिटी 7 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. हेल्मेट नोंद करायची आहे. त्यांचे 5 प्रमुख प्रतिनिधी यांनी स्टेजवर येऊन या स्पर्धेच्या नियम अटी समजून घ्यायचे. फक्त 5च प्रमुखांनी स्टेजवर यायचे. जे हनुमान गोविंदा पथक क्वालिटी 7 थर लावण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आपली ही धुळ्याची मानाची अंडी याबद्दल सांगायला आनंद वाटतो. ते म्हणजे गेले 10 वर्षाहून अधिक काळ श्रीवर्धन, तळा, कोलाड, रोहा या वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुधीर शक्ती युतीच्या वतीने या अंडीचं आयोजन करण्यात आलं.
आणि 7 थरासाठी 33,333 रुपयाचं बक्षीस देणारं मला वाटतं हे एकमेव रायगड जिल्ह्यात नव्हे तर मुंबई परिसरामध्ये सुद्धा एकमेव आमचं हे आयोजन असेल. मुंबईसारख्या ठिकाणी किंवा इतर सुद्धा ठिकाणी 7 थराकरता 11,000 किंवा 15,000चं साधारणपणाने बक्षीस असतं. पण आपल्या येथील रायगड जिल्ह्यातील गोविंदा पथकांना प्रोत्साहन द्यावं, त्यांच्याकडनं अजून सुद्धा गोविंदा पथकांनी प्रेरणा घ्यावी याकरताच 7 थर लावलेल्या शाबास झुका काय नाही साला.
आम्ही रोल असतात थरांची सलामी दिली डायरेक्ट पेनला. आता इथं नाश्ता आलाय डायरेक्ट भेटतो आता पेनला. अमोल अमोल गोविंदा 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 सबस्क्राईब करा. काय इथं बघा आता इथं पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपावर थांबलो आम्ही. आपल्या बशी बिचे सगळं डंप. हाय सर. तर चला आता आम्ही आता इथं आलो पंपान. सगळी पोरं आहेत तुम्ही बघू शकता. आणि स्वतः सौरभ डाके हाफकडीवर गावात कधी हाफकडी कधी सक्सेस केलेलं आहे. काय बोलशील आपण रोहाला थर लावल्याबद्दल? आम्ही चांगल्या प्रकारे थर लावले आणि आपले थर उंच सुद्धा होते बघायला गेलं तर. आता आमचा प्रयत्न आहे पेनला जाण्याकडे. तिकडे पण आम्ही 8 थर झुकणारच. आणि गाईज बघा आता नक्की आम्ही 8 थर लावू. कसं लावतो की नाही तर तुम्हाला आता बघायचंच आहे. पेन पण शोधून तर चला आता डायरेक्ट पेनला गेल्यावर भेटतो. आणि आपण पेनला 8 लावूत ना. पेनला 8 लावणार नक्कीच. 100% 8 लावणार ना. 100% 8 लावणार आणि ते उतरवणार पण आणि दाखवून देणार सर्वांना काय पोलिसवाल्यांनी कमी नाही. जन्म गोविंद पथकाचा पाऊस. तर तुला कसं वाटतं आपले थर लागल्याबद्दल? आता आम्ही रोहाला टेकले तर पेनला 8 100% टेकणार. जमलं ना तर 100% 9 पण टेकणार. जय जवानचा रेकॉर्ड हे यावेळी मोडणार. 100% नक्की प्रयत्न करू. तर बघा हे आपली गादा आली आपली सेना इथे बघू शकता. ब्ल्यू आर्मी काय डोका बिका दुखायला. गाय तर बघू शकता. आता नाश्त्याला थांबलो आम्ही सर्व. आता आम्ही आलो वडखलला आणि सोबत आपल्या अमोल आहे बघू शकता. आणि आता आमचा आवाज पण बसलेला आहे. आता आम्ही वडक्याला पोहोचणार. दहीहंडी लावणार. आता आणि एकदा जोर शिवळा भारत माता की आता बघा किती जर लावता तुम्हाला दिसेलच. आणि आवाज पण बसलाय आतमध्ये इथे. डंपर आपली जी एन्जॉय आहे तुम्हाला बोललो की 2 बशी आहेत पण डंपरातली एन्जॉय तुम्हाला सांग लय डेंजर कडक. आता आम्ही गोविंदा पथकाशी पोहोचत आहे. टाटा बाय बाय. ठेव तो तिकडे. चला आता तिथं
स्पॉटवर आलोय तर बघा आता इथे घर लावतो. बघा काय माहोल आहे, फुल माहोल. डंपरची मॅनेजमेंट करायला लागतो. स्वतः डंपरचा मालक वेतन टाकी मेहनत करताना काय बोलू शकत नाही, मालक आहे. तर बघा पोरा चालेल आपली, तर मी पण जातो. बघा आता किती घर लावतो तुम्हाला दिसतील. काय आता घाणी कालवा आलो, घाणी कालवा घाणी. सगळी पोरा बघू शकता घाणी का छोटो आपण तर घाणी कालवा आलो ना. वडकलला आणि आता काय वडकल चालू आता हंडीला ना वडकलला चला आता हाय काय तर आम्ही चाललोय. भारत माता की जय जवान एक दिवस दिवा ज्ञानाचा दिवा. चला आता वडकलला जातो आणि तिकडे भेटू डायरेक्ट. वैदू नाश्ता करून भेटतो घर लावाय. चला एन्जॉय दिस गाईज. आता नाश्ता बिष्टा झाला आमचा. आता आम्ही झालोय लेट थोडा. बघू आता थर लावलेत की नाही तिथे जाऊन बघायला भेटेल. बघा आता तिथं जाऊन तुम्हाला भेटतो. थर लावलेत की नाही काहीच माहिती नाही. थोडा चालत जायला लागतंय. वडकं लावलं परत मागाशी तिथं 7 थर लावलं तिथं परत आलोय. तर चला तिथं पोचतो आणि काय माहोल आहे ते तुम्हाला दाखवतो. भाई ज्या खायला या वेदन भाई और मैं थोड़ा बच्चा
लय गरम आहे काय जेवढी भूक लागेल ना तुम्हाला मी तोंडाने व्यक्त नाही करतो एवढी भूक लागली. लय गरम आहे. जसा भेटतो तसा का लेग पीस चिकन लेग पीसला नसेल एवढी मजा येते तेवढं आज आम्हाला मक्का खायला मजा येते. घर लावताना तिकडे पण गेलो होतो आम्ही जाम खूप काय रे टॉक नको बोलू. क्वालिटीने मिळवलं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि जर्मन गोविंदा पथकाचं खरोखर खूप अभिनंदन. आणि आता आम्ही पुढे इथून पेनसाठी निघाले. पेनेचे 3 अंडे आहेत, मनसेची 1 सुद्धा अंडी आहे, त्यानंतर अभिषेक पाटील यांची सुद्धा अंडी आहे, वाण्याचे 1 अंडे आहे. इथे 7 साड्यांची कमानी देऊन पुन्हा एकदा आम्ही पेनला 30 दशक घेऊन निघालो आणि दशक दाखवूनच येणार. धन्यवाद. काहीच आता आम्ही आलोय पेनला बघू शकता जे आहे आता इथं कुठं जायचं आहे का माहिती नाही बघू आता. आणि आता आपल्याला 2 अंडे भेटले आहेत आपल्याला. एक वडखलची भेटली आणि वाशी नाक्यावरची जेवढं आला रिअल भेटली. आणि आता इथं आलोय पेनमध्ये. पेनमध्ये काय माहिती नाही काय तर आम्ही आलो आहे. तुम्ही पाहू शकता पेन शहरात तुम्ही यांच्या पेन गावात शहरात पेन शहरात आलोय आणि गाजवायला फोडायला बघू वेळ आली तर आत लावू.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक हाया करायचंय आहे. आज हांडी फोडूनच जायचं. शाप हांडी शाप फोडून जायचा. लाया पाडायच्या. काही नाही निघलं तरी चालेल. लाया पाडून जायचं. बघितलं तुम्ही 7 घरांची सलामी दिली. ती हांडी काय आता जय शाबाला सांगतात लय डेंजर चढलेलं काय ते हांडी फसवणूक हांडी होती बोलायचे. आता ती हांडी तिथं वाटत. आता बघा वेगळीकडे आलो. कुठे आलो आता मोर्या. गेल्या वर्षी हांडी भेटलेली. गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला ना सर तर लवकर जा. हा आनंद गगनात पाहता. यंदाचा ब्लॉग बघा. यंदाचा बघा. आता इथे सुद्धा आपला हांडी भेटेल 100%. शाप आलोय तर हांडी सेफ्टी बेल्ट नव्हता. सेफ्टी बेल्ट असतं तर 100% हात लावला असतं म्हणून ते चूक तरी आठ. गोविंद पथक कोलगे भगवान श्री कृष्ण महाराजांचा निश्चितच संघर्ष आहे. यशाचं शिखर गाठण्यासाठी या ठिकाणी हा प्रयत्न
प्रकारची या ठिकाणी मात्र सर्वांचं मन जिंकणारा हे प्रयत्न पुन्हा एकदा आपल्या जागेवर येताना जय हनुमान कोलेटी पथकाचा हा फारसी गोविंदा मात्र खाली उतरताना आपल्याला दिसतोय. प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट सराव हा माणसाला परिपूर्ण बनवतो आणि तो सक्सेसफुल प्रयत्न अजय जयकार आहे. दोन्ही गटांचा विठाबाई खेळत आहे आणि जय हनुमान गोविंदा पथक कोलेटी समसमान खेळ लावण्यामध्ये दोन्ही पथक या ठिकाणी यशस्वी होत आहे. सर्व शिवप्रेमी प्रेक्षकांना विनंती करतो की टाळ्यांचा सन्मान द्यावा. दोन्ही अध्यक्ष विठाबाई कारपरे आणि जय हनुमान गोविंद पथक क्वालिटी अध्यक्ष महोदय आपण गाईस तर आता झाले सकाळ म्हणजे दुसरा दिवस आहे. तुम्ही बघू शकता काय आता मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल की आपण जवळजवळ 6 वेळा 7 थर यशस्वी 7 थर लावले आणि 2 वेळा वाटतं 5 थर लावले ते पण यशस्वी. त्यामधून आपल्याला 3 हांड्या भेटल्या. पण विषय असा होता की तिथं ट्रॉफ्या एकदम छोट्या होत्या आणि तुम्हाला मी ब्लॉगमध्ये बोललो की आपण 8 थर नक्की लावू. पण जिथे ते पेन साईडला गेलो तिथे ते सेफ्टी बेल्ट नव्हतं. पण 8 थर बोलले तर रिस्क आहे. तरी पण 7 थरांची रिस्क घेऊन 7 थर यशस्वीरित्या लावून संपूर्ण खाली उतरवले. तर मी जे एवढे खर्च करून सर्व दहीहंडी ठेवतात त्यांना सांगेन की आपण क्रेन तर आणतो, मग त्या क्रेनला जर सेफ्टी बेल्ट लावलं तर काही वाईट होणार नाही. तर असा झाला बघा, विचार करा, जास्तीत जास्त शेअर करा ब्लॉग. कारण की 8 लावण्याचा आमचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न का आम्ही केला नाही कारण का रिस्क होती. मागच्या वर्षीचा ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर बघा, पुढे डिस्क्रिप्शनमध्ये जाल लिंक आहे किंवा पुढे सुद्धा येईल. तर बघा कसा काय वाटला ब्लॉग, कमेंट करा, आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर चला भेटू. आणि मी आपल्या जय हनुमान गोविंदा पथका क्वालिटी या सर्व सदस्यांना सांगेन की आपण हारलो नाही, हारणार नाही, खचलो नाही, खचणार नाही आणि एका पराभवाने आपले अस्तित्व कधी कमी होणार नाही. तो दरार आणि तीच दशेत घेऊन नक्की पुढच्या वर्षी जाऊ आणि 100% 8 लावू. तर चला, बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.